सर्वांसमोर पहिला होता 5 तारीख होती. सायंकाळी 5-5:30ला मी बाजारात गेलेलो होतो. बाजारातून भाजीपाला घेतला आणि येताना मी घराकडे निघालो. तेव्हा येवलकरच्या दुकानाजवळ नांदेश्वरी महादेव मंदिराची पालखी जात होती. त्या पालखीला मी जाऊ द्या पुढे म्हणून थांबलो मागे. तर मागे थांबल्यानंतर मला एकाने रुमाल फेकून मला काही स्प्रे वगैरे मारले असते आणि ते मग मी इथं अनकॉन्शियस होत चाललो आणि आनंद वस्त्रालया जवळ आलो मी. तिथं मला पुन्हा अनकॉन्शियस झालं आणि त्याकडे मला हात लावला. सर तुम्हाला ते साहेब बोलवता म्हणे. मग मला त्या साहेबाने माझी नजर झाली. साहेबाने मला हात दिला. साहेबाकडे गेलो मी. साहेब म्हणे तुम्हाला माहीत नाही का म्हणे आम्ही डिपार्टमेंटचे माणसं आहोत आणि इथं नांदगाव शहरामध्ये टेचिंग होते आणि ट्रेनची ती होते गळा कापला. तुम्हाला माहिती नाही का आम्हाला वरून आदेश आहे म्हणे. इथपर्यंत आम्हाला साहेबांनी पाठवलं म्हणे. आणि मग त्यांनी मला पुन्हा अनकॉन्शियस होईपर्यंत 15-20 मिनटं बोलण्यामध्ये गुंगून ठेवलं आणि गुंगून ठेवल्यानंतर त्यांनी जसं कृती करत होता तशी कृती मला त्यांनी करायला लावली आणि त्या पद्धतीने करत गेलो. त्यांनी मला पहिले चेन काढून द्या. चेन निघत नव्हती. त्या बाजूला तरी चेन काढून मागून काढून घेतली आणि मला म्हटले कागदाच्या पुढे तुम्हाला देतो ती कागदाच्या पुढे बांधून घेता आणि घरी घ्या. तर त्यांनी माझ्यासमोर कागदाच्या पुढे बांधण्याचा प्रयत्न केला. बांधलं पण देताना मात्र ती खड्याची पुडी मला दिली आणि ती दागिन्याची जी पुडी होती त्यांनी हातच्याला की करून पुढे टाकली. ते मलाही माहिती आणि घरातून जाईपर्यंत उघडायची नाही. घरी गेल्यावर उघडा आणि ठेवून द्या. मी जेव्हा घरी गेलो ती पुडी उघडली ठेवून देऊ आपण तेव्हा 2 खडे निघाले. 2 ठेवल्यानंतर मी पुन्हा त्या आनंद वस्त्रालयाजवळ आलो. तिथं पाहिलं माझं अजिबात सापडला नाही. तरी पोलीस स्टेशनला आलो मी. पोलीस स्टेशनला आलो. पोलिसांनी मला विचारलं असं करता तिची जी हकीकत झाली ती पुन्हा त्यांना कथन केली. कथन केल्यानंतर माझ्याबरोबर त्यांच्या सेकंड अधिकारी ते माझ्याबरोबर तिथं फुटेज पाहायला आली. आनंद वस्त्रालयाचा फुटेज पाहिला. मी पुरा दिसतोय त्याचं फक्त इथपर्यंत बॉडी येते. आल्यानंतर त्यांनी पुन्हा 3 टायरचं TV कॅमेरे बघितले. तर त्यांनी मग मला सांगितलं मी ह्या कॅमेऱ्यामध्ये आम्ही पेनड्राईव्हमध्ये घेतो आणि तपास करतो. त्यांनी मला 2-3 दिवस सर्च केली. त्यानंतर मी पुन्हा कंप्लेंट द्यायला लागलो. त्याने आम्हाला वेळ द्या. पण मी अर्ज केला. अर्ज टाईप झाला. अर्ज देऊन मी मोरदादांकडे दिला. त्याची दिवशी मला त्यांनी दिली नाही. आम्ही सर्च करतो सापडलं ते करतो. नंतर त्यांनी कुठेतरी फोटो मागितले स्टेशनकडून. मला व्हेरीफायला बोलवलं. व्हेरीफाय करता मला ते दिसलं नाही. दुसरे होते आणि मग तुम्हाला आम्ही परत करतो बोलून घेऊ. आजपर्यंत माझ्या कुठलाही न्याय मिळाला नाही. पण तरी आता काल परवाची घटना येवल्याला घडलेली त्याची व्हिडिओ माझ्याकडे आहे.